मला जाऊ द्या ना, आता वाजले की 12. रात्रीचे 1:10 झालेत आणि आम्ही मॅगी खातोय. रात्रीचे 2:10 झालेले आहेत आणि आम्ही पोहे खातोय. ही गर्दी कमी आहे. तर आत्ता वाजलेले आहेत 3:45 आणि आपण घेतलाय मलाई नाही, साधा चहा. तर रात्रीचे 12:20 झालेली आहेत आणि मी इडली खातोय. आम्ही आहोत फर्ग्युसन कॉलेज रोड जवळच्या मुत्तुस्वामी कॅफेमध्ये. ते रात्रभर उघडं असतं आणि असेच पुण्यातले रात्रभर ओपन असणारे कॅफेज किंवा आपण म्हणू फूड स्पॉट्स आपण एक्सप्लोर करणार आहोत. आणि कसं मी सज्जन मुलगा आहे, रात्री अपरात्री बाहेर पडत नाही, मग याचं नॉलेज मला नाही. त्यासाठी आपण जेनझी समाजाच्या व्यक्तीला इथे सोबत आणलेला आहे. वैभवी आमच्यासोबत आहे. इथे काय काय मिळतं रात्री? इथे स्टीम इडली मिळते, पोडी इडली मिळते, फिल्टर कॉफी खूप चांगली मिळते आणि पावभाजी पण मिळते, तवा पुलाव पण मिळतो. इडली चांगली आहे बाय द वे, खरंच चांगली आहे. हे बघा, आता कसं आहे माहिती आहे का, आपण या व्हिडिओमध्ये ना जे आपले चवीचे स्टँडर्ड्स आहेत ते आपण खाली आणतो. अवेलेबिलिटी हा महत्वाचा मुद्दा आहे. पण रात्री 12 वाजता एवढी इडली मिळेल तुम्हाला इथे आहे. तर सांबार बघूया. सांबार म्हणजे चांगलं आहे का? ठीक आहे, सकाळचा असतो हा विचार नाही करायचा, सकाळचा असतं का नाही करायचं. पोडी चांगलं आहे यार, पोडी इडली वगैरे. रामी ग्रँड आहे वरती, त्याच्या जस्ट खाली आहे. त्यामुळे हॉटेलमुळे ते लोक येत जात असतात, रस्त्यावरती पण लोक असतात, कारण एफसीच्या जस्ट मागे आहे ना, त्यामुळे गर्दी असतेच. म्हणजे अगदीच निर्जन नसतो रस्ता. तसं जरी असलं तरी आतमध्ये खूपच सेफ आहे. वन्स यू एंटर हिअर तर सगळंच खूप सेफ आहे. छान आहे. पण चटणी, पांढरी चटणी पण चांगली आहे. असं वाटत नाही की कधी काळाचा करून ठेवलंय. कॅमेरा बघून काकांना पण. सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे फिल्टर कॉफी. कारण रात्रीच्या वेळेला त्या कॅपेचिनो कोमट जे असतात ते नको वाटतात. गरमागरम काहीतरी पाहिजे. तरी तू साखर टाकलीस? पण साखरेशिवाय मी पिऊच शकत नाही. वा, सुरेख आहे, स्ट्रॉंग आहे एकदम. स्ट्रॉंग आणि झोप एकदम असं गप्पा नाही का, जरा लोक ढपायला लागतात, मग अशा वेळी फिल्टर कॉफी पाजायची लगेच. बेस्ट. माझा एक मित्र तो म्हणतो की मी फक्त रात्रीच पुण्यात, म्हणजे तो खरंच फक्त रात्री बाहेर पडतो. कारण त्याचं म्हणणं आहे की मला रात्री बाहेर पडलं तरच पुणे पुणे वाटतं. म्हणजे तो इथलाच आहे, जन्म इथलाच आहे, पिढ्या आहेत ना इथे त्यांच्या. हॅपनिंग लेन आहे सगळी ही. हो, तिथे शेजारी पण हॅपनिंग आहे. हे जिप्सीज आहे, हे किऑस्क आहे, ते शेजारी. बापरे. हे जरा हा, नाईट आउट साठी चांगलं वाटतं. येस. कुठली खाल्ली? चीज मसाला मॅगी. चीज मसाला मॅगी. हा, मी खाल्ली आहे. चीज मसाला मॅगी. तुला हवा असेल तर तू काहीतरी विचित्रच करायचंय तर मग घे. इथे आयुष्यात मी पहिल्यांदा आलोय आणि हा मला आवडला स्पॉट. म्हणजे वाईब्स आहेत आणि अशा छान आहेत. हा, म्हणजे लोक पण असतात. हा, म्हणजे अथांगाला झोपून मी आणि येऊ शकतो असं मला एक वाटत. Actually. रात्रीचे 1:10 झालेत आणि आम्ही मॅगी खातोय. फ्लाइंग जिप्सीज, बरोबर? फ्लाइंग जिप्सीज फर्ग्युसन कॉलेज रोडच्या जवळच आहे. तुकाराम पादुका चौक आहे. साधी मॅगी नाहीये ती, साल्सा विथ मेक्सिकन नाचोज मॅगी आहे, ज्याच्यात नाचोज म्हटलं की चीज लिंक्स असं डबा यायचा ना त्याचा, ते चीज लिंक्सचे तुकडे आहेत त्याच्यामध्ये, ते असे वरण स्प्रिंकल करून खायचे. मी सांगत होते साधी मसाला मॅगी घेऊ बरं का. ते पण याच्यात ओके, कन्व्हिनियन्सचे पैसे. खरं सांग, साधी मॅगी घ्यायला पाहिजे. साधीच घ्यायला पाहिजे, हे खूपच फॅन्सी आहे. ओढून ताणून मॅक्सिकन केलंय त्याला. हम्म. अति चीजी आहे. मसाला मॅगी चांगली आहे खरंच. मसाला मॅगी घ्या, आमच्याकडे चूक नका करू. मला काय आलं, साल्सा नाचो म्हटल्यावर मला वाटलं की ते नाचो नसतं का त्रिकोणी, ते खुचून बिचून येतील असं मला. चीज लिंक्स दिले. जागा तुझी सेफ आहे, 3 वाजेपर्यंत चालू असते. कपल्स खूप येतात, कारण फार मेन रोडला नाहीये, थोडंसं आतमध्ये, सो कपल्स खूप येतात. पण अनसेफ नाही वाटत, कारण खूप वेल लीट आहे सगळा एरिया आणि थोडं हॅपनिंग आहे. म्हणजे आजूबाजूला 3-4 चालू कॅफे असतात, त्यामुळे रात्रीचं इथे सेफ फील होतं. त्याच्या वरच्या फ्लोअरला स्नूकर पण आहे, तिथे बाजूला बुक्स पण आहेत. फोटोजेनिक आहे, वाईब्स खूप छान आहे. हा, वाईब्स खूप चांगला आहेत. किऑस्क Lounge. लाउंज. रात्रीचे 1:30 वाजलेले आहेत आणि आम्ही किऑस्क कॅफेमध्ये कोल्ड कॉफी आणि चीज केक खातोय. रात्री 1:30 वाजता. हायजीन बघा, नाही का? पाणी मागितल्यावर वेटरने हाताला असे ग्लोव्ज घालून त्यांनी दिले. रात्रीचे म्हणजे कळकट्ट स्पॉट, कुठेतरी खोपच्यात आतमध्ये पोलिसाची गाडी आली की आत न्यायची ती हातगाडी, मग अर्धवट खाऊन बाजूला असं. लेवलला नाही म्हणजे. म्हणून म्हणलं की जेनझी समाजाचं काय गरजेचं आहे सोबत. तेव्हा असं ओघळ बिघळ येतो तेव्हा किंमत 200च्या पुढे जाते बरं का, लक्षात ठेवा. एक मिनिट,
स्टीलचा स्ट्रॉ आहे. प्लास्टिक नाही वापरत. अरे असा फराटा बिराटा मारून दिलेला आहे बरं का बिस्कॉफ रात्री रात्री. अतिशय प्रीमियम आणि ग्लोव्स घालून सर्व करतायत तुकाराम मुंडे सर. जय जय महाराष्ट्र. खरं सांग. ओके. चीज जे आहे ना हे असं ते उलसर आहे, म्हणजे जास्त उलसर आहे. म्हणजे एक मिनिट आता हे मी क्रस्ट सहित खाऊन बघतो. हे चीज असं खूपच फोम नसतं का, फोम असं आहे. मला गंमत नाही येते. ते थोडं कॅरमली पण लागतंय, म्हणजे शक्यतो बिस्कॉफची वेगळीच चव आहे, पण ह्याच्यात समहाव खूप कॅरमली पण टेस्ट आहे. त्यामुळे खाली टेबल कुर्सी पे खर्च केलाय असं. अँबियन्स वगैरे छान आहे. तर मी कॉफी पण बघतो, बरी आहे. म्हणजे अगदीच त्या थोड्या ते प्रीमियम कॅफेज असतात ना, स्टारबक्स किंवा अशा ठिकाणी जिथे कशी कोल्ड कॉफी मिळते तशा पद्धतीची आहे. अगदीच ते मिक्सर मारून नका देतात ते आपल्याकडे. ही अशी प्रॉपर ऑथेंटिक कोल्ड कॉफी जशी असते, क्लासिक कोल्ड कॉफी, आईस लाटे वगैरे जरा फॅन्सी शब्दाला तशी आहे. याच्यापेक्षा बेटर मिळेल. चिटिंग 2 पर्यंत उघडा असतो. 2 पर्यंत 2:30 पर्यंत चालतं. तसा वेळ 2 आहे. ही गर्दी कमी आहे. ही खूप कमी गर्दी आहे. दिसली गर्दी नाहीये. रात्री 2 वाजता मला वाटलं ही खूप जास्त गर्दी आहे. पोहे आणि इडली फ्राय ना, इथे फक्त पोहे. रात्रीचे 2:10 झालेले आहेत आणि आम्ही पोहे खातोय नळस्टॉपच्या जत्रेत. तर इथे बरेच स्पॉट आहेत. आम्ही ओजी स्पॉटला आहोत, अमृतेश्वर. आणि पोहे आणि इडली फ्राय मिळते. आज फक्त पोहेच आहेत आणि बाकी सामोसा वगैरे पण होता. तरी चांगले. शक्यतो रात्री क्लब पबला जाऊन आलेली जी पब्लिक असते त्यांना काहीतरी रात्रीचं थोडंसं खायचं असतं, ते येतात. म्हणजे इथले पोहे असं थोडं विद्यार्थ्यांसाठी असं थोडं स्टेटस सिम्बल आहे की रात्री एवढा अभ्यास केला की नळस्टॉपला जाऊन पोहे खाऊन झोपलो. अशा गँगच्या गँग येतात इथे. फुल माहोल आहे इथे. बाय द वे हा, खूप सेफ आहे. किती वाजता या, गर्दी ट्रॅफिक होतं इथे, एवढे सेफ आहे. मुलींसाठी तर आहेच. गुरुजी मस्त आहे. आणि लुक करणारी लाईट आहे त्याला. हो, इकडे बुर्जीवर थोडा कांदा देता का. रात्री 2:30 वाजता अंडा भुर्जी स्टॉप मध्ये जय मल्हार अंडा भुर्जी. आणि मला असं वाटतं की नाईट आउट असेल तर अंडा भुर्जी शिवाय पूर्णच होऊ शकत नाही नाईट आउट. कारण माझ्या मते तरी म्हणजे जेव्हा नाही का कॉलेजमध्ये असताना तेव्हा भुर्जीशिवाय बाकी काही मिळायचं नाही. आता लय फॅन्सी आपण नाही का बिस्कॉफ खाल्ले, पण त्यावेळेस स्टेशनवर जाऊन भुर्जी मारायची हाच ऑप्शन होता. तर त्यामुळे अंडा भुर्जी त्यांनी बनवून ठेवली आहे. माहित नाही, बनवून ठेवलेली असते. ऍक्च्युली ते बनवून देतात, खूप वेळ लागतो. अहो साहेब द्या ना, आमचा किती वेळ. त्याच्यात काही गंमत. तिथे गर्दीच एवढी असते, म्हणजे ते कॉन्स्टंटली त्याला माहितीच की त्याला गिराईक आहे, त्यामुळे त्याच्याकडे तयारच असते. खूप गर्दी असते इथे याच्यासाठी. आणि ते पण प्लास्टिकच्या लाल रंगाच्या प्लेटमध्ये अंडा भुर्जी हीच रस्त्यावर. फायनली आता थोडं तुझ्याच पद्धतीचं नाईट आउट झालेलं आहे. फायनली चांगली आहे, नॉट बॅड. आणि माइल्ड आहे. ऑनेस्टली करून ठेवलेले कळतं, चांगली आहे. म्हणजे अगदी वाईट नाही तो. मला असं पण वाटतं की ती अंडा भुर्जीच काय ज्याच्यात अंड्यापेक्षा कांदा जास्त नसेल. ऍक्च्युली मी कॉलेजमध्ये असताना आम्ही नाटकाची प्रॅक्टिस करायचो इथे SNDT मध्ये. तेव्हा नस्टॉप मध्ये हे काय असतं काही प्रकार नव्हता. हा काहीच नसायचं, काहीच नाही. म्हणजे 2000 मी सांगतो ही गोष्ट 2002 ते 2008च्या दरम्यान. ठीक आहे, वर्ष इव्हन 2012 पर्यंत SNDT ला प्रॅक्टिसला यायचो आणि इथे काहीच नसायचं. त्यावेळेस गिरिजा इकडचा गिरिजा आहे ते उघडं असायचं ते 2-2:30 वाजेपर्यंत. पुढे आजोबा उघडं असायचं आणि अंडा भुर्जीची गाडी असायची गरवाऱ्याच्या तिकडे. त्यामुळे ती किंवा अगदीच उशिरापर्यंत म्हणजे शिवाजीनगरला. आणि ऍक्च्युली पोहे मिळायचे ते पहाटे मिळायचे आणि ते ऍक्च्युली पेपरवाल्यांसाठी चालू झाले. हे जे पोहे झाले ना, जे पेपरवाले सकाळी 3 वाजता वगैरे येऊन डिस्ट्रीब्यूट करतात. स्टॉपला असे गठ्ठे पडतात पेपराचे, डिस्ट्रीब्यूट करून मग ते म्हणतात पेपरवाल्यांसाठी चहा आणि पोहे अशी सुरुवात झाली. नंतर ते नाही का नाईट फुल नाही का इथे फेस्टिवल चालू झालं रस्त्यावरती. रात्रीचे 2:45 वाजलेले आहेत आणि आमच्या समोर आहे कॅपेचिनो आणि क्रोसाव. नाही, आपण आहोत ब्ल्यू टोकाई मयूर कॉलनीतल्या. तर आणि एकदम सेफ आणि छान वातावरण आहे. मेन्यू पण छान आहे, सगळंच मिळतं आणि मेन्यूवर जेवढं आहे ते सगळं अवेलेबल असतं ऍट एनी आवर. वा वा, चांगला डो त्याचा.
चांगला रात्री सांगते पावणे लेवलचं छान नाहीये पण हा छान आहे. नाही पण 2:45 म्हणजे स्वर्ग सुख आहे. त्याचा बार हाच आहे, रात्री 3 वाजता म्हणजे छान. वा टिपिकलची चेन कॉफी. सूट आहे का? परत मला भारी काय वाटतंय ह्या गोष्टी रात्री एअरपोर्ट शिवाय 2:45 वाजता मिळतात. तर पुण्यातले पुणेकर रात्री नळस्टॉप ब्लू टोकायला वगैरे जातात. पुण्याबाहेरचे पुणेकर रात्री प्रसाद मलाई चहा आणि बनमस्काला येतात. ओके असं एक रिच्युअल आहे. मी कधीच इथे आलेलो नाही. म्हणूनच मला माहिती आहे. तर मलाई चहा दिसतोय इथे. मलाई म्हणजे काय साहेबी घालून बघूयात आपण काय देतात. तर आत्ता वाजलेले आहेत 3:45 आणि आपण घेतलाय मलाई नाही साधा चहा आणि आपण आलेलो आहोत प्रसाद नाही द प्रसाद मलाई चहा अँड बन मस्का खेड शिवापूरला. याची काय एवढी क्रेज काय म्हणजे का हवाय म्हणजे बिकॉज इट्स नॉट अबाउट चहा. कारण चहा ऍव्हरेजच आहे, म्हणजे ऍव्हरेजच आहे. यायला नाही पितो. पण येताना घाट लागतो, जातानाही घाट लागतो. बाईक आहे, पाऊस आहे, वातावरण आहे, हवा आहे, चहा आहे, दॅट्स इट. समजून जा, तेवढ्यासाठी प्रसिद्ध आहे हे. स्ट्रॅटेजिक लोकेशनला आहे कारण टोलच्या आधी आहे. तुम्हाला युटर्न मारता येतो, टोल द्यावा लागत नाही. चहा पिऊन बघूया. ऐक गोड आहे, खूप जास्त गोड आहे गोड, जास्त गोड आहे. याच्यावर मलाई आणि खूप दुधाळ आहे चहा. म्हणजे ऑलमोस्ट मसाला दूधच आहे चहा टाकलेलं. चहा टाकला. आय अग्री. हा म्हणजे मसाला दूध त्यामुळे त्यांनी दोन्ही साध्य केलंय. चहाची किक पण आहे आणि रात्रीचा मसाला दूध पण आहे असं. आणि यावर मलाई. यार मलाई का मला एवढा मलाईचा राग आहे माहिती नाही, पण मला आहे. आणि बन मस्का ते भाजून देत होते भाजून. हो क्राऊड डिसेंट आहे पण मुलींसाठी सेफ आहे ना. मुलींसाठी सेफ आहे. पण येणं जाण्याच्या रस्त्याचं तेवढं बघा, कारण आयदर तुम्ही टनल मधनं येऊ शकता किंवा घाटातनं येऊ शकता. मग तिथे म्हणजे जर ग्रुपनेच येणार असाल आणि सोबतच कोणाच्या तरी येणार असाल तरच यावं असं आहे. पण ना आता अगेन आम्ही काय असं फार उपहासाने बोलत नव्हतो गमती म्हणजे जरी, पण मला नाही वातावरण छान वाटतंय. म्हणजे कॉलेजमध्ये असताना ना तुम्हाला असेच तर स्पॉट लागतात आणि किंवा गप्पा रंगतात, जरा ड्राईव्हला जाऊ, चहा पण पिऊ. आणि आता मी 25 मिनिटात आलो फक्त. म्हणजे इतर वेळेस तासभर लागेल आपल्याला इथे यायला. मी रात्री निघालो कोथरूडवरनं, 25 मिनिटात आम्ही इथे पोहोचलो. तर मला असं वाटतं की छान स्पॉट आहे, एकदम हॅपनिंग स्पॉट आहे. कधीतरी गंमत म्हणून यायला हरकत नाही. तर पहाटेचे 4 वाजलेले आहेत आणि संपूर्ण रात्र जागून स्पॉट कव्हर केलेले आहेत. आणि बाय द वे हे बऱ्यापैकी आम्ही सेफ स्पॉट कव्हर करायचा प्रयत्न केला. असे भरपूर स्पॉट आहेत खरं तर, पण जे मुलींसाठी सेफ आहेत राईट आणि बऱ्यापैकी स्वच्छ आहेत. आणि त्यामध्ये एकदम प्रीमियम गॉर्मे फूड पासून ते बुर्जी मॅगी पर्यंत आणि चहापासून आणि चहा सगळं मलाई चहा जो घेतलेला नाही आम्ही, सगळे आपण कव्हर करायचा प्रयत्न केलेला आहे. तुम्ही सुचवा प्लीज कमेंटमध्ये कुठले असे इंटरेस्टिंग स्पॉट असतील तर. असेच आपण इंटरेस्टिंग व्हिडिओ घेऊन येत राहू, त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. उर्मिला निंबाळकरला पण सबस्क्राईब करा प्लीज. उर्मिलाच्या पार्टीतली आपण एक आणलेली आहे वैभवीला. तर परत भेटूयात पुढच्या बुधवारी. तोपर्यंत हॅपी जर्नी.